नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर मंडळी बघा, आपल्याकडे कोण आले भेटायला आपल्याला लातूरला, बारामतीहून ताई दादा. आम्ही तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, आम्ही यांच्याकडे गेलो होतो बघा. ती ताई दादा जे आहेत ना, ते आपल्याला भेटायला आलेत खास बारामतीहून. तर आपण त्याला विचारू इकडे येऊन कसं वाटते. हाय ताई. मग दादा, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन आमच्या लातूरला? मस्त वाटलं. कसं आहे तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा एरिया आणि आमचा मराठवाड्यामध्ये कमी पाण्याचा एरिया. तुमच्याकडे कमी पाण्याचा एरिया आहे पण जमीन सुपीक आहे. जमीन सुपीक असल्यामुळे बाग छान आहे आणि पाणी तुमच्याकडे भरपूर आहे ना. आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण उत्पन्न इतकं निघत नाही तुमच्या इतकं. तुमच्याकडे भरपूर उत्पन्न आहे. आमच्याकडे पाणी कमी आहे. हो, पाणी कमी, शेम उत्पन्न नाही. मग कसं वाटलं? जमीन आहे आमच्याकडे, पाणी नसल्यामुळे थोडं कर मला का नाही म्हणतो मला इकडे येऊन. अगदी खुशीत 2-3 दिवस कसे गेले कळालं नाही. मग आमची बाग कशी वाटली? बाग पण एक नंबर आहे. आवडली. खरं खरंच छान आहे. बाग तर लय आपल्याला आवडली. बाग मस्त कुठली बिगर पाण्याची अशी बाग बिगर पाण्याची, बिगर आमच्याकडे वाळून खताची. गेली असती. वाळून गेली असते. नाही चांगली आहे. आभाळ आलं पण पाऊस येत नाही. काय बघा की हो का, कसले ढग आले तरी पण पावसाचा पत्ता नाही. उकरत नव्हतं पहिलं बरं का. कडक नाही, जमीन मूळचीच चांगली आहे हो. असं उकरत नव्हतं. नाही, गट्टू पण नाही. जमिनीला पोषक तयार ही झाले. पण रान चांगले बरं का हे तुतीसाठी. नाही नाही लय भारी. कोणतं? मातीची काय? ह्याच्यात एवढं नाही चिकचिक होत, लगेच जाते वापसून. म्हणजे आणि ही लय फास्ट वाढलो. आम्ही ड्रिप काढून लय झालं, 8-10 दिवस झालं असेल, लगेच आलं बरी आणि ते. ड्रिप तुम्ही अशी ठेवून वापर करू नका बरं का. नग का नाही नाही. इळ्या जाईल का नाही? म्हणत होता ते का बरं अशी नका. मी तर काय काय करायला माहिती म्हणतो का, ऐका मी ना. अशी बांधायची म्हणजे. नाही नाही नाही, ऐका माझं. इथं जर तुम्ही ड्रिप अशी बांधली तर इथं पाणी पडणार, ही बेडवाला होणार, हम्म, हितपणी येणार, हम्म, ही गवत हिथं जास्त उगवणार. हम्म. आपल्याला रोटर हिथं नाही मारा येत. येतो. आपण रोटर हिथं इथंच मारायचं मारणार हो की. त्यासाठी ती खोरपायचं काम कमी करायचं. तिथं मारलं टाकलं ड्रिप तरी मुळे ह्याच्या हेकून आलेत असं करायचं. तसं मात्र जमते. तेवढं पासावळीला का एक आडीसाठी. नाही हो दे की, शंभर आहे. पण ड्रिप मधोमध घ्या, झाडावर नका. झाडावर कधी आता ही ठेवायचं. झाडं काठवली पाऊस जर लय असता चालूच आहे हो का. आता काय बांधवून बोलायचं काय माहिती. असं करते ती, असंच करते मला, असंच करते ती. ही भाजी खाल्ली का ताई तुम्ही कधी? हा, तांदूळ कुंदराची. हा, काय काय? तांदूळ कुंदर. तांदूळ कुंदरी नाही, तांदूळचा. आमच्या इकडे तांदूळ कुंदर म्हणतात. तांदूळ कुंदर नाही, कुंदर म्हणजे आमच्या इथे वाढूच नको, ती टाकून तिकडे. त्याला आमच्यात मोठी गोळ म्हणते बारकी म्हणतात. नाही, ती आमच्या इथे गोळ कसा आमचा मराठवाडा कसा वाटायला लागला तुम्हाला? बाग. त्यातून लातूर जिल्ह्यामध्ये आलो तुम्ही, रेणापूर तालुका. नमस्कार, मी बारामती शहरातून लातूरला आपले सुनील दादा वडसकर हे माझे मित्र, काही वडसकर हे आमची बहीण, यांना भेट देण्यासाठी मी इथं लातूरला आलो. लातूरमध्ये रेणापूरमध्ये. तर त्यांच्याकडे 2 दिवस मुक्कामाला राहून तिसऱ्या दिवशी रानात फेरफटका मारायला आल्यानंतर तुती पाहायला आले होते. ती पाहायला आलो होतो. तर फेरफटका मारत असताना एक गवत दिसला आणि एक भाजी दिसली. तर माझ्या सहज लक्षात आलं. ताईंना म्हणलं ह्या भाजीला काय म्हणतात. तर ताई म्हणले आमच्याकडे ह्याला म्हणतात तांदूळ कुंदरा. हा, आणि आमच्याकडे तांदूळची भाजी ही औषधिक आहे. आम्ही आवडीने बारामती शहरात आवडीने घेऊन खातात लोक. आणि नंतर ताईंना म्हणलं हे आमच्याकडे कुटकुटी म्हणतात ह्याला, तुमच्याकडे काय बोलतात? जखमजोडी. तर ताई बोलल्या जखमजोडी. तर जसा गाव तसा देश, देश तशी भाषा, ह्यात काय बोलायला वावगं ठरणार नाही. एकदम बरोबर. झालं आता फिरून, हसून लय झालं. लय हसलो आम्ही भाषेला, माहितीये का. भाषा, लातूरची भाषा वेगळी, मराठी बारामती पश्चिम मराठी. महाराष्ट्राची भाषा बारामतीची वेगळी, वेगळी, आमची वेगळी. जात तीच पण भाषा वेगळी. गवताची जात तीच आहे. माणूस तेच पण बोलण्याची भाषा वेगळी.